हाय गाईज, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ शनिवार. शनिवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर आज बघा, मला हे सगळं मांडणीवरचा राडा काढायचा आहे. सगळं हे भांडी बिंडी घासून म्हणलं आता गौरी गणपती येते तर सगळं स्वच्छ करावं म्हणलं आता. आणि शुभ शनिवार का म्हणते मी, कारण आज आहे अमावस्या. तर कुणी कुणी मटण खात्यात, म्हणजे नाही का, ज्यांनी श्रावण महिन्यात पाळले त्यांनी कुणी कुणी खात्यात मोजकी. आजचा आणि उद्याचा दिवस आहे ना खायला. तर माझं काही नक्की नाही, बघू थोड्यासाठी कशाला पाठवायचं आहे नाही का हार. त्याच्यामुळं म्हणलं आता गौरी गणपती येते मग 10 दिवस त्याच्यात जातात आणि मग परत दसरा येतो म्हणलं खाता येईल नंतर. पण आता लेकर दम काढण्यावर आहे. लेकर काय मी सांगितल्यावर काढते दम, पण त्याचा बाप मी त्यांच्या बापाला दम निघत नाही मटणाशिवाय. तर बघू कसं काय नियोजन बघूनच आमचं त्याने. अगं बाई, मोबाईल तर खालीच पडत नाही टापाट. म्हणलं गौरी गणपती येतात म्हणलं घरातला राडा काढावा. गणपती असतात ना घरात, गौराई असतात तर तिकडं आमच्या तिकडे जावकडं असतात वस्तीवर. पण इथलं स्वच्छ करावं लागतं ना गणपतीला. तर मी ठेवलंय आता चहा, आणि सकाळची वेळ आहे आता मला खिचडी बनवायची. तर इथं बघा मी खिचडी भिजायला घातली रात्री. सकाळी 6 वाजता उठल्याच्या नंतर शंभूला शाळेत घालवायचं होतं तेव्हा भिजायला घातली. ते पण ह्यांनी ध्यान केलं. मला दाढ दुखते त्याच्यामुळे माझं कशातच लागत नव्हतं. आणि परत मी काल जाऊन गोळ्या बदलून घेऊन आले. आणि काल नाही का डॉक्टर, म्हणजे काल एक व्हिडिओ टाकला होता तर डॉक्टर म्हणजे चेक केल्यावर सांगितलं त्यांनी की दाढ लय असं म्हणजे आतमध्ये प्रत्येकाची असतेच तेवढी म्हणा, पण मला जास्त होल पडलं होतं वरती. आणि जखम आहे ती मिळून नव्हती आली. बाकीच्या हिरड्या इकडच्या जे हिरड्या आहेत का त्या हिरड्या सुजल्या होत्या. साईडच्याच हिरड्या सुजल्या होत्या, म्हणजे जी दाढ काढली ती नाही सुजल्या, त्याच्या साईडच्या सुजल्या होत्या. त्याच्यामुळं काल मी गोळ्या बदलून आणल्या. परत 400 रुपयाच्या गोळ्या आणल्या. म्हणजे बघा त्या दिवशी 600च्या आणि काल परत 400च्या, म्हणजे 1000 रुपये गेले गोळ्या औषधाला आणि दाढ काढायला 1200 रुपये. तरी पण मी कमी आणल्या होत्या. त्यांनी अजून 2-4 दिवसाच्या दिली. त्या म्हणलं मला एवढं नको, ते गोळ्या बघूनच कसं तरी व्हायला लागलं. म्हणलं कमी द्या मला, तर कमी आणल्या. तर ठीक आहे, चला आता हा एवढा छोटासा व्हिडिओ आहे आणि मोठा व्हिडिओ येणार आहे आपला. कशाविषयी येणार आहे तो ब्लॉग तुम्ही नक्कीच करा. ते व्हिडिओ बघा तेव्हा तुम्हाला कळलं की कशाविषयी असणार आहे. तर ते व्हिडिओ नक्कीच बघा कशाबद्दल व्हिडिओ आहे ती. जे की मी मागच्या वेळेस टाकलेला देवाबद्दल कोणी काय असं बोललं त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेला. आणि त्याच्यातच मी शेवटच्या कडव्यात सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याला कोण असं म्हणजे येड्याची बायकोची असं कोण म्हणते, त्या विषयावर मी व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ कंटिन्यू करा, तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आजच्या पुरतं एवढंच, आताच्या पुरतं पुढचा नंतर व्हिडिओ बघा. तर चला बाय.